घ्या. तो नाही, तुम्ही जे म्हटलात ना, तुम्ही माहिती घ्या. अद्याप FIR झालेला नाही. वाटल्यास इथे गृहराज्यमंत्री आहेत, त्यांना सांग, त्यांना विचार, त्यांना बोलायला सांगा. हो तेच सांगतो, तुम्ही माहिती घेऊन बोला ना. अध्यक्ष महोदय, मी कोर्टाचं मोस्ट फेमस जजमेंट आहे ललिता कुमारी. त्या ललिता कुमारीच्या जजमेंटमध्ये असं स्पष्टपणाने म्हटलंय की कोणीही इंडिव्हिज्युअल पोलीस स्टेशनला गेला आणि त्याला जर तो ऑफेन्स कॉग्निझेबल वाटत असेल तर पोलिसांनी तो गुन्हा नोंदवलाच पाहिजे. त्याच्यानंतर चौकशीत जे होईल तो होईल. पण काय अहो पण हे अहो जर चुके हे रेकॉर्डवर आलं पाहिजे ना की हे कॉग्निजेबल आहे. तुम्ही आजपर्यंत केलेला नाही. तुम्ही आजपर्यंत हा FIR नोंदवलेला नाही. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या जजमेंटच्या विरोधात जाऊन तुम्ही वागतात, हे बोलायला नको. अमित साटम. अध्यक्ष महाराज, विरोधी पक्षांनी जो अंतिम आठवडा प्रस्ताव या ठिकाणी मांडलेला आहे, त्या प्रस्तावाला वाचत असताना विरोधी पक्ष किती भरकटलेला आहे याचीच अनुभूती या प्रस्तावातून होते अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे प्रस्ताव मांडताना पहिलं नाव सर्वश्री आदित्य ठाकरे, पण आदित्य ठाकरे साहेब इथे उपस्थितच नाही आहेत. आणि त्यामुळे काय बोलायचं तो माझा प्रश्न आहे. काय बोलायचं तो माझा प्रश्न आहे. का बोलू नाव आहे ना याच्यामध्ये. अरे नाव आहे ना याच्यामध्ये, का नाही बोलू शकत. अरे नाव आहे ना याच्यामध्ये. आरोप नाही करत आहे मी काय म्हणालो, पहिलं नाव आहे ना इथे आदित्य ठाकरे. आणि त्यामुळे पहिलं नाव असतानाही या ठिकाणी इथे तुम्ही बोलाल ना ज्या वेळेला, तेव्हा बोला ना साहेब. तुम्ही बोला ना साहेब, तुमच्या वेळेला बोला ना तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही सुद्धा ऐकलं ना मगाशी पाऊण तास. आणि त्या आता याच्या आधी जे तुमचं ओपनिंग भाषण झालं, या प्रस्तावामध्ये एकही शब्द सुद्धा नाहीये त्या विषयाचा. नाही असू दे ना, ह्याच्यात मेन्शन करायचं होतं ना मग प्रस्तावामध्ये. अरे पण ह्याच्यामध्ये मेन्शन केलंय का प्रस्तावात? एवढं तुमच्याकरता महत्वाचं होतं तर अंतिम आठवड्या प्रस्तावाच्या ड्राफ्ट मध्ये का नाही केलं मेन्शन? तुम्ही का नाही मेन्शन केलं? काय अरे हे तुमच्या पॉइंटवर डिबेट करत नाहीये. तुमच्या पॉइंटवर डिबेट करत नाहीये मी. तुमच्या पॉइंटवर किंवा तुमच्या आर्ग्युमेंटवरती मी डिबेट करत नाहीये. कालचा जो प्रस्ताव होता त्या प्रस्तावामध्ये त्याचं मेन्शन होतं. तुम्ही हजर नव्हतात त्यावेळेला. ठीक आहे ना. आणि त्यामुळे आणि म्हणूनच मी पहिलं वाक्य म्हटलं की विरोधी पक्ष किती भरकटलेला आहे ते या प्रस्तावातनं दिसून येतं. वडेट्टीवर साहेब पुढे जायचं की मागे जायचं हे मला तुमच्याकडनं शिकण्याची आवश्यकता नाही. मी माझ्या स्पीडने बरोबर बोलेन. ठीक आहे ना. मी पुढेच चालतोय मी. तुम्ही सांगायची आवश्यकता नाही. तुम्ही सांगायची आवश्यकता नाही. तुम्ही सांगायची गरज नाही. मला तुमच्या सजेशनची गरज नाही. आता प्रस्ताव आठवला तुम्हाला? आम्ही पाऊण तास ऐकला तेव्हा प्रस्ताव होता का? तो प्रस्ताव होता. पाऊण तास आम्ही प्रस्ताव ऐकला का? पाऊण तास प्रस्ताव होता का तो? अमित साटम. अरे म्हणजे तुम्ही काय बोलला तर चालेल का? तुम्ही काय बोलू शकतात? अरे तुम्ही काय बोलू शकता? होता का? काय बोलणार? तुम्ही काय बोलायचं ते आम्हाला ऐकायचं.
तुम्ही काय लायसन्स घेऊन आले का काय बोलायचं? पॉइंट ऑफ ऑर्डर. तुम्ही काय बोल एक मिनिट अध्यक्ष महोदय एक मिनिट. रणधीर भाऊ एक मिनिट. अध्यक्ष महोदय एक मिनिट. अध्यक्ष महोदय हे बघा, हा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे आणि नोकझोक याच्यासाठी नको आहे की माननीय रोहित पवारजींनी जो विषय मला गंभीर विषय आहे आणि अजितदादांवर सगळीच लोक प्रेम करतात, कोणी एकटा करतो असं नाही, तो गैरसमज डोक्यातून काढावा. आणि दुसरा विषय अध्यक्ष महोदय की काल 293च्या चर्चेमध्ये अजितदादांवर पूर्ण त्याच्यावर चर्चा होती आणि माननीय तुपे साहेबांनी आमदारांनी पूर्ण विषय 1 तास तो विषय इथं सभागृहात मांडलेला आहे. माननीय रोहितजी तुम्ही हजर नव्हते मी ऐकून घ्या आता. परंतु आज प्रस्तावामध्ये तो विषय नसताना ठीक आहे, भावना आहेत, तुम्हाला वाटलं तुम्ही काढल्या त्याच्याबद्दलही काही नाही आहे. परंतु अध्यक्ष महोदय आपण उगीच वेळ हे करतो आणि तुम्ही तिथून माझं तुम्हाला सन्मान्य तुम्ही अध्यक्ष महोदय त्या व्यासपीठावर बसलेले आहेत. प्रस्ताव काल हा झालेला आहे, त्यामुळे आता तुम्ही तिथून इन्स्ट्रक्शन देणे मला वाटते तुम्हाला मी सांगण्याची जरूरत नाही आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे तो ज्या पद्धतीनं घेतलेला आहे त्याच्यावर आपलं सत्तारूढ पक्षाचे आमदार मत मांडतायत, ते आता पुढे चालावं आणि तो विषय आता स्तब्ध करावा, बंद करावा, एवढीच विनंती आहे. नाही, चुकीचं पटला रिवून मी इथं बसलेलो आहे. मी सुधीर भाऊंसमोर विचारलं की गुन्हा दाखल झाला का नाही. गृहराज्यमंत्री इथं आहे. ऐका ना, ऐका. नाही, याच्यावर चर्चा. कुठे साहेब राज्यमंत्री आपले होते म्हणून मी त्यांना विचारलं. अमित साटम. आणि त्यामुळे विरोधी पक्ष कसा भरकटलेला आहे, पूर्ण भरकटलेला आहे. आणि त्यामुळे या प्रस्तावाकडे बघत असताना नगरपालिका अंतर्गत स्वच्छतेच्या कामांमध्ये होत असलेली अनियमितता, राज्यात होत असलेला शालार्थ आयडी भ्रष्टाचार, पोषण आहारामध्ये होत असलेला भ्रष्टाचार, शिक्षण विभागातला भ्रष्टाचार, म्हणजे मला वाटते महाराष्ट्र शासनामध्ये जेवढी खाती आहेत त्या सगळ्या खात्यांची नावं टाकायची, त्याच्या पुढे लिहायचं की ह्या खात्यामध्ये घडलेला भ्रष्टाचार आणि प्रत्येक विभागाचा एक भ्रष्टाचार, ह्याच्यातला भ्रष्टाचार, त्याच्यातला भ्रष्टाचार असं लिहायचं आणि एक अंतिम आठवडा प्रस्ताव तयार करायचा. माझा चॅलेंज आहे, हे जेवढे भ्रष्टाचार म्हटलेत ना, पुराव्या सकट ह्या सदनामध्ये मांडा. तुमच्यात हिंमत असेल आणि ज्यांची नावं लिहिलेली आहेत प्रभू साहेब, जे आज हजर नाही आहेत, ज्यांच्या नावाने प्रस्ताव आहे, त्यांना सुद्धा सांगा. ते येतो ना खरात वरती पण येतो. त्यामुळे हे याच्यामध्ये अजून काय, सार्वजनिक बांधकामामध्ये होत असलेला भ्रष्टाचार, प्रामुख्याने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील निविदा प्रक्रियेमध्ये झालेला घोळ, POS मशीन निविदा प्रक्रियेत झालेला भ्रष्टाचार, महसूल विभागामध्ये झालेला TDR घोटाळा. प्रस्तावावर बोलतोय, प्रस्तावामध्ये म्हटलंय ना, मी तरी प्रस्तावावरती म्हणजे जे म्हटलेलं आहे, किमान मी तरी प्रस्तावावर बोलतोय. कारण पाऊण तास आम्ही याच्या आधी जे भाषण ऐकलं, अंतिम आठवड्या प्रस्तावाचं ओपनिंग भाषण, विरोधी पक्षाचं अंतिम आठवड्यावरती ओपनिंग भाषण ज्याच्यावरती झालं, पूर्ण या 1 पानाच्या अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये त्याच्याबद्दल एक शब्दही नाही अध्यक्ष महाराज. त्यामुळे सर्वप्रथम तर माझी अध्यक्ष महोदयांना ही विनंती आहे की अशा प्रकारचे बोगस अंतिम आठवडा प्रस्ताव पहिले तर येऊच नाहीत सदनामध्ये. नाही, कुठल्या नियमानं धरू नये अंतिम आठवडा प्रस्ताव.
विजूभाऊ विरोधकांनी दिलेल्या प्रस्तावाला बोगस म्हणणं हे कुठल्या नियमात बसते? आम्ही प्रस्ताव दिला, त्याच्यावर त्यांनी बोलावं, नाही बोलायचं नाही बोलावं. काय आम्ही जे काही आरोप केलेले आहेत त्याचा त्यांनी आता हे 2 नंबरवर बोलत आहेत. आम्ही बोलू त्यावेळेस काय पुरावे आहेत, काही नाही आहेत, कुठले पुरावे आहेत, त्याची माहिती देऊ किंवा नाही देऊ, तो आमचा विषय आहे. आम्हाला बोलायचा अधिकार आहे, फ्रीडम आहे, तुम्हाला अधिकार आहे. पण विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला बोगस म्हणणं हे रेकॉर्डवरून काढायला सांगा. तुम्ही तो बोगस शब्द काढायला सांगा. ही प्रथा आणि परंपरा बोगस चुकीची हे पडेल. शब्द रेकॉर्डवरून काढण्यात येत आहेत. स्वतः अध्यक्षांनी स्वतः सदनामध्ये असं म्हटलेलं आहे की अपवाद म्हणून हा प्रस्ताव मी या ठिकाणी आज चर्चेला घेत आहे, परंतु याच्या पुढे अशा प्रकारचे प्रस्ताव आम्ही एंटरटेन करणार नाही असं रेकॉर्डवरती म्हटलेलं आहे अध्यक्ष महाराज. आणि जे रेकॉर्डवरती अध्यक्षांनी म्हटलेलं आहे तोच धागा घेऊन मी पुढे चालत आहे अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे महापालिकेच्या शहर विकास विभागामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला भ्रष्टाचार, रतनजी प्रेमजी ट्रस्टने जमिनीच्या विक्रीमध्ये केलेला गैरव्यवहार, अमुक भ्रष्टाचार तमुक भ्रष्टाचार, हा गैरव्यवहार तो गैरव्यवहार, एवढे जर गैरव्यवहार आणि घोटाळे झाले होते तर पुरावे द्यायचे होते ना. अरे मग पहिल्या भाषणामध्ये तुम्ही जे विषय नाही तेच बोललात ना. जो विषय एक वाक्य काय, वाक्य सोडा, एक शब्दही नाही आहे याच्यामध्ये. ज्या विषयाचा एक शब्दही याच्यामध्ये लिहिलेला नाहीये त्याच्यावरती अंतिम आठवड्या प्रस्तावावरती पाऊण तास भाषण झालं अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अंतिम आठवड्या प्रस्तावाचं गांभीर्य आणि त्याचं महत्त्व हे सुद्धा कुठेतरी या प्रस्तावाच्या माध्यमातून करण्याचं विरोधी पक्षाच्या माध्यमातून काम झालेलं आहे अध्यक्ष महाराज. पण परंतु त्याचं एक कारण असं असू शकतं, मला जे वाटतं त्याचं एक कारण असं असू शकतं अध्यक्ष महाराज की गेल्या 1.5 वर्षामध्ये देवाभाऊंच्या सरकारने ज्या प्रकारे बुलेट ट्रेन सारखं विकास या महाराष्ट्रामध्ये केलेला आहे, त्यामुळे विरोधकांच्या हातामध्ये कुठल्याही